रस्त्यावर एखादा गरीब बसलाय आणि त्याच्यावर लोक जळतायत असं तुम्ही कधी पाहिलंय का? तर ते आपण तसं कधीच पाहिलेलं नसतं. किंवा रस्त्याने एखादा गरीब व्यक्ती चाललेला आहे आणि त्याच्यावर लोक जळतायत असं तर कधी पाहिलंय का तुम्ही? अजिबात नाही. तर कसं आहे ना की माणूस त्याच लोकांवर जळतो ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह केलेलं असतं. जसं की ती व्यक्तीच खूप छान असेल, खूप छान स्वभावाची असू शकते, किंवा एखाद्या व्यक्तीने बंगला घेतलेला असेल, कुणीतरी गाडी घेतलेली असेल, कुणाला पगार जास्त असेल, XYZ जे पण काही असेल. तर ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी सक्सेस मिळवलेला, काहीतरी अचीव्ह केलेला असेल, त्याच लोकांच्यावर ही माणसं जळत असतात. त्यामुळे मी तर तुम्हाला असं म्हणेन की तुमच्या आयुष्यामध्ये जी पण लोक तुमच्यावर जळणारी आहेत ना, त्या लोकांच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. कारण की कसं होणार आहे ना, तुम्ही त्या लोकांचा विचार करत राहता की हे लोक माझ्यावर जळतात, हे लोक माझ्याबद्दल पाठीमागे असे बोलतात, ते मला असं करतात. तर तुम्ही त्या लोकांचा किंवा तुम्ही त्यांच्या त्या बोलण्याचा, त्यांच्या वागण्याचा कशासाठी स्वतःला त्रास करून घेताय? मुळात तुम्ही तो त्रासच करून घेऊ नका. आणि तुम्ही त्याबद्दल असा विचार करा की गरीब माणसावर किंवा गरीब एखादा भिकारी बसलेला असेल तर त्याच्यावर कधी कोण जळायला जातं का? किंवा त्याच्याबद्दल कोण काय बोलतं का? नाही बोलत. तर लोक त्याच लोकांबद्दल बोलतात जी लोक काहीतरी आयुष्यामध्ये करत असतात किंवा ती लोक काहीतरी अचीव्ह केलेलं असतं त्या लोकांनी. ही जी लोक जळणारी असतात ना, ती लोक स्वतःच्या आयुष्यामध्ये काही करत नसतात. उलट माझं तर म्हणणं असं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये 10 लोक कौतुक करणारे नसतील तरी देखील चालेल, पण 10 लोक तुमच्यावर जळणारी, तुम्हाला नावं ठेवणारी हवीत. असं तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही बनवलं पाहिजे.